वर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ओवीला आता तो केक खाल्ल्यामुळे फूड पॉयझन झालेलं असतं आणि जानकी आता ओवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खूप जणांना मदतीचा हात मागते, मात्र तिच्या मदतीला कोणी धावून येत नाही। रात्रीची वेळ असल्यामुळे एकही गाडीवाला तिच्या मदतीला धावून येत नाही, कोणीच थांबायला तयार नसताना त्यामुळे जानकी आता आजूबाजूवाल्यांच्या दरवाजाच्या कड्या वाजवून त्यांची मदत मागण्याचा प्रयत्न करते, मात्र तेव्हाही तिला अपयश येतं आणि म्हणूनच आता ती एक निर्णय घेते। तिथे एक ओढणी असते, जानकी ती ओढणी घेते आणि आपल्याच कमरेवरती बांधून मागे आता ओवीला कडेवर उचलून ती आता ओवीला हॉस्पिटलमध्ये स्वतः चालत चालत घेऊन जाते। आता जानकी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरती ओवी ही बेशुद्ध झालेली असते आणि जानकी खूप रडायला लागते। तेव्हा आता डॉक्टर आणि सिस्टर तिथे येतात आणि म्हणतात की पेशंटला काय झालंय, ती विचारपूस करत असतात। तेव्हा जानकी म्हणते की ही माझी मुलगी आहे, हिला फूड पॉयझन झाले, तर हिला म्हणजे अशी इमर्जन्सी ट्रीटमेंटची खूप गरज आहे, तेव्हा प्लीज डॉक्टर मला तुम्ही मदत करा। पण डॉक्टर आता जानकीला हात लावत नाहीत, कारण ते म्हणतात की मॅडम, इथे असा रूल आहे की ॲडव्हान्समध्ये पैसे भरल्याशिवाय आम्ही पेशंटला हात लावत नाही, तेव्हा तुम्हाला काहीतरी इथे पे करावे लागतील आणि त्यानंतरच आम्ही आमच्या प्रोसेसला सुरुवात करू। पण जानकी म्हणते की मला माझ्या मुलीचा जीव खूप महत्त्वाचा आहे आणि हॉस्पिटलमध्ये हेच असतं का, पेशंटच्या जीवाचा विचार केला जात नाही आणि फक्त पैसाच महत्त्वाचा असतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मॅडम, इथे कसं आहे ना, हे हॉस्पिटल माझ्या अंडर नाही आहे, कारण आमच्यापेक्षा सिनियर लोक म्हणजे आमचे इथे मॅनेजर्स पण असतात आणि आम्हाला त्यांना तोंड द्यावं लागतं। तेव्हा उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर मग आम्ही कसं सॉल्व्ह करणार आहोत? इथे तुम्ही असं समजू नका की पेशंटच्या जीवाला तर आम्ही बघतो आणि त्यांना बरंसुद्धा करतो, पण काय आहे ना, प्रत्येक गोष्टीला पैसा हा लागतोच मॅडम, तेव्हा तुम्ही प्लीज आम्हाला दोष देऊ नका, पण तुमचा पेशंट आम्ही 100% बरं करू। तेव्हा आता जानकी खूप रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज मला माफ करा डॉक्टर, पण माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासाठी 1 रुपयासुद्धा नाही आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा हा उद्याचा 1 दिवस मला द्या, मी तुमचे सगळे पैसे पूर्ण तुम्हाला देईल, फक्त मला माझ्या मुलीला बरं करा, मला माझ्या मुलीला म्हणजे जिवंत पाहायचं आहे, प्लीज काहीतरी लवकरात लवकर करा, प्रोसिजर तुमची चालू करा, असं आता जानकी रिक्वेस्ट करत असते। मग डॉक्टर आता तिचं ऐकतात आणि कामाला लागतात। तेव्हा आता जानकीने 1 तासापूर्वीच ऋषिकेशला हॉस्पिटलच्या नंबरवरून फोन केलेला असतो। तेव्हा इकडे ऋषिकेश हा ते गुंड दारू पीत बसलेले असतात, त्यामुळे ऋषिकेशला काही उपाय सुचते का हा तो बघत असतो। त्याला त्या दोऱ्या सोडवायच्या असतात हाताला बांधलेल्या, आणि म्हणून तो हळूहळू प्रयत्न करत असतो आणि सयाजीरावांनी नेमकाच आता तिथे त्या गुंडांना कॉल केलेला असतो। सयाजीराव त्या गुंडांना म्हणत असतात की काय रे, कुठे तो ऋषिकेश, त्याला बांधून ठेवलंय ना, आहे ना व्यवस्थित, पळून तर नाही ना जाणार? तेव्हा ते गुंड म्हणत असतात की आम्ही ऋषिकेशच्या समोरच बसलेलो आहोत आणि आमचं पूर्णपणे त्याच्यावर वॉच आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। पण सयाजीराव आता संशयाने त्या गुंडांना म्हणत असतात की नक्की तुम्ही तिथेच बसलेले आहात ना, तुम्ही दारू पीत बसलेले नाही आहेत ना, नाहीतर तुम्ही दारू पीत बसाल आणि ऋषिकेश लगेच तिथून पळून जाईल, मग आता ऋषिकेश जर पळून गेला ना तर तुमची झोपच उडवून टाकेल मी कायमची। तेव्हा आता ते गुंड म्हणतात की नाही, असं काही नाही आहे, आम्ही फक्त त्याच्यावर वॉच ठेवत आहोत। ते गुंड आता सयाजीरावांबरोबर खोटं बोलत असतात। ॲक्च्युली आता सर्वच गुंड हे दारू पिऊन पूर्णपणे टाईट झालेले असतात आणि सगळ्यांना आता खूपच असं नशा चढल्यामुळे पुढे काय होते हे कळतच नसतं आणि त्या झटापटीमध्ये ऋषिकेश हा स्वतःच्या हाताला बांधलेला दोरा सोडवतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग आता ऋषिकेश पळून गेलेला आहे। आता बाहेर आल्यावर तो जानकीला खूप फोन लावत असतो, मात्र जानकीचा फोन स्विच ऑफ येतो। मग एक अननोन नंबर असतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आता हा कोणाचा नंबर आहे, ट्राय करून बघतो। तेव्हा आता जानकी म्हणजे ऋषिकेश हा त्या नंबरवरती कॉल करतो, तर तो फोन हॉस्पिटलमध्ये लागलेला असतो। मग ऋषिकेश आता तिथे त्या रिसेप्शनिस्टला सांगत असतो की माझं नाव ऋषिकेश रणदिवे आणि मला ह्या नंबरवरून फोन आला होता, हा नंबर कुठे लागलेला आहे? तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ती सिस्टर सांगत असते की हा तर हॉस्पिटलचा नंबर आहे, आणि मग ते आता बोलणं जानकी ऐकते आणि मग जानकी म्हणते की ऋषिकेश रणदिवेंचा फोन आहे का, प्लीज माझ्याकडे फोन द्या, मीच हा फोन केला होता। तेव्हा आता लगेच जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की मी तुम्हाला किती फोन केले, मला खूप महत्त्वाचं काम होतं, मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपल्या ओवीला फूड पॉयझन झाले म्हणून तिला ॲडमिट केलेलं आहे। तेव्हा आता ऋषिकेशला धक्काच बसतो, तो म्हणतो जानकी मला ॲड्रेस सांग, मी आत्ताच्या आता तिथे पोहोचतो। तेव्हा आता ऋषिकेशला जानकी ॲड्रेस पाठवते आणि ऋषिकेश आता तिथे येतो। तेव्हा आता ऋषिकेशसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो, तर जानकीलासुद्धा इकडे ऋषिकेश येतोय म्हटल्यावर खूप असं भरून येतं, तिला खूप असे आनंदाश्रू येत असतात की फायनली माझ्या मदतीला माझा नवरा धावून आलेला आहे।
तर प्रेक्षकांनो ऋषिकेश आता हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्यानंतर जानकी त्याला सर्व काही सांगत असते की कशा प्रकारे ओवीला फूड पॉयझन झालं. तर दुसरीकडे सौमित्रा ही नानाच्याच रूममध्ये जायला निघालेली असते. पण इकडे आता ऐश्वर्या सुद्धा त्याच रूममध्ये नानांचं जे काही खरं मृत्यूपत्र आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता नानांना पाहून ऐश्वर्या म्हणते की हा म्हातारा नेहमी झोपलेलाच असतो, याला झोपण्याशिवाय दुसरं काम तरी काय आहे. ए म्हाताऱ्या, उठ रे, तुझं खरं मृत्यूपत्र कुठे ठेवलंय मला जरा सांग, असं धमकावत असते. नानांना बळजबरीनेच उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की सांगणार आहे, ए म्हाताऱ्या, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, लवकर सांग, तू बनवलेलं मृत्यूपत्र कुठे ठेवलंय. तेव्हा नाना मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसतात. त्यांना ॲक्च्युली सांगायचंच नसतं की ते मृत्यूपत्र कुठे ठेवलंय. पण आता ऐश्वर्या ही त्यांचा हात ओढतच त्यांना म्हणते की तू जर उत्तर नाही ना दिलं तुला इथूनच खाली पाडेल. तेव्हा आता त्या दोघांच्या झटापटीमध्ये इकडे सौमित्रा या नानांच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि जानकीने नानांचा हात पकडला ह्या पाहून त्यांना धक्काच बसतो. त्या म्हणतात की ऐश्वर्या, अगं तू काय करत आहेस, नानांचा हात का पकडलायस. लगेच आता खोटं बोलत ती म्हणते की नाही आई, मी तर बघत होती नानांना ताप वगैरे आलाय की काय, मला असं वाटलं त्यांना बरं वाटत नाही आणि म्हणून मी त्यांची तब्येत बघायला इथे आली होती. मग आता सौमित्रा म्हणतात की बस जरा बाहेर चला ऐश्वर्या, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता लगेच ऐश्वर्या आणि सौमित्रा ह्या बाहेर जातात. तेव्हा सौमित्रा म्हणते, काय ग ऐश्वर्या, तुला जानकीचा फोन आला होता का, माझ्या नातीला बरं नाही आहे, ती सिरियस आहे, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, कारण ज्या मुलीला तुम्हाला घरात घ्यायचं नाही तिच्या गोष्टी तरी कशाला ऐकून घ्यायच्या, ती मला कशाला फोन करून असं सांगत होती. तेव्हा सौमित्रा म्हणते, हे बघ, तुमच्या दोघींची गोष्ट वेगळी आहे, पण रणदिव्यांची नात, माझा तिच्यात खूप जीव अडकलेला आहे आणि तू माझ्या नातीपासून ही गोष्ट, माझ्या नातीची गोष्ट माझ्यापासून लपवलीस. एक वेळेस जानकी असते तर मी सोडून दिला असता विषय, पण अगं ती ओवी माझी नात आहे हे विसरू नकोस आणि तुमच्या मोठ्यांच्या भांडणामध्ये लहान मुलांना बिलकुल घ्यायचं नाही. तेव्हा आता तू जर खबरदार माझ्यापासून अशा गोष्टी लपवून ठेवल्यास तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सोडा नाही, गेली ना ती डॉक्टरकडे, तेव्हा त्याच्यात काय बघण्यासारखं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की तोंड सांभाळून बोल ऐश्वर्या, तुझ्या बापाचे संस्कार तुझ्याच घरी ठेव, हे रणदिव्यांचे संस्कार नाही आहेत. अगं वेळेकाळेला अडचणीला आपण एका फॅमिलीमध्ये एकोपा आणणं, एकजूट आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती तर ओवी आहे. लहान मुलांच्या बाबतीत पण तुझे असेच विचार आहेत का, असं एकदम तिला ओरडून म्हणतात. तेव्हा आता सुमित्रा ह्या निघाल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, त्यांना ओवीला भेटायचं असतं आणि म्हणून त्या जातात. तेव्हा ते इकडे त्या जानकीला म्हणतात की काय गं जानकी, ओवीला बरं वाटतंय ना, आता काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, मला ना ओवीला भेटायची खूप इच्छा झाली आहे गं जानकी, प्लीज मला भेटू दे. तेव्हा तर जानकी खूप खुश असते की आई फायनली ओवीसाठी तरी आल्या आणि माझ्याशी बोलतायत. जानकीला खूप आनंद होत असतो. मात्र तिकडे ऋषिकेश हा बाजूला उभा असतो. त्याला सौमित्राचं असं आलेलं काही सहन होत नाही. तो लगेच म्हणतो की सौमित्रा रणदिवे मॅडम, अहो तुम्ही माझ्या मुलीला भेटायला आलात का, पण एक लक्षात ठेवा, एक आईची मुलापासून झालेली ताटातूट, मी जेव्हा तुला सोडून आलो तेव्हा मला खूप त्रास झाला ही गोष्ट विसरण्याचा, तेव्हा आता तोच त्रास माझ्या ओवीला देऊ नकोस. आणि मग असं म्हणून आता ऋषिकेश हा चिडलेला असतो. तो सौमित्राला म्हणतो की आई तुम्ही आता एकच काम करा, जशा इथे आल्या आहात ओवीला भेटायला, पण मी तुम्हाला तिला भेटू देणार नाही, तेव्हा तुम्ही पुन्हा मागे जा. तर प्रेक्षकांनो इकडे आता सौमित्रा रडायला लागते, कारण सौमित्रा सगळं काही विसरून पुन्हा जानकी बरोबर गोड बोलण्याचा प्रयत्न करून ओवीला तिला भेटायचं असतं. पण इकडे ऋषिकेशने मात्र साफ नकार दिलेला असतो आणि ऋषिकेश हा ओवीला न भेटता सौमित्राला जाण्यासाठी सांगत असतो. तेव्हा जानकीला पण ऋषिकेशचा खूप राग येतो. ती म्हणते की अहो तुम्ही असं का केलं, आई स्वतःहून आपल्याला भेटायला आल्या होत्या आणि त्या खूप इमोशनल होत्या, त्यांना ओवीबद्दल कळाल्यामुळे त्या इथपर्यंत आल्या आणि आपल्याशी बोलत होत्या, पण तुम्ही त्यांना ओवीला न भेटताच पाठवलं, असं का केलं, तुमचं चुकलं ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुझ्या डोळ्यावरची पट्टी दूर कर, मला माझ्या बायकोला आणि ओवीला आनंदात पाहायचं आहे, दुःखात नाही. तेव्हा आता त्या घराचा आणि आपला काहीही संबंध नाही जानकी, परत परत मला तेच बोलायला लावू नकोस. तेव्हा आता ऋषिकेशला रागानेच ऋषिकेश निघून जातो आणि जानकी ऋषिकेशला पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणत असते की आता ह्या मायलेकांची ताटातूट मी कशा प्रकारे भरून काढणार ना, हेच पहा, मी ह्या मायलेकरांना लवकरच एकत्र आणणार आहे. तेव्हा आता जानकीचं स्वप्न आहे की ऋषिकेशने सौमित्राबरोबर पुन्हा एकदा नातं जोडावं. तर आता जानकी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.